नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप म्हणजे बरेच दिवसांनी तुम्हाला 5-6 दिवस झाले असतील लॉंग व्हिडिओ होते. आता शक्यतो शॉर्टच टाकते. त्याला पण तसं खूप मेहनत आहे आणि याला पण आहेच आहे. पण ते जरा बरं पडतं असं मला वाटतं. त्यामुळे मग शक्यतो आता तसेच व्हिडिओ येतात. तर कधी वाटलं तर मग लॉंग पण टाकत जाते. पण आज बराच गॅप पडला म्हणजे 5-6 दिवसांनी तर हा नक्कीच येत असेल. तर आज खूप उशिरा सुरुवात केली, डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता सुरुवात केली. दुपारचं जेवण वगैरे आवरल्यावरती सगळा किचन आउट आवरून ठेवलेला, दूध तापायला ठेवले आणि हा जो टिफिन आहे ना त्यात ऋतूला मी केळी द्यायची असेल ना तर त्याच्यात बरोबर बसतं. 2 केळं आहे ना फुलं अशी व्यवस्थित बसतात, तर मी त्या टिफिन मध्ये देत असते. आणि आता मला करायचं आहे मसाले भात. आज तर म्हटलं चला वाटाणा पण मी आणला होता बाजारातून, तर एकदम फ्रेश आहे. पण आता वाटाणा भरपूर महाग झालाय, 50 का 60 रुपयाचा अर्धा किलो आणलाय. पण चांगला आहे. म्हटलं आता मग चला बाहेर आहे ना बसल्या बसल्या निवडून घेते आणि बाकीची पण तयारी हळूहळू करत राहते, कारण सई तर झोपलेली आता. आणि दूध पण गरम व्हायला ठेवलं तोपर्यंत वाटाणा तरी माझं सोलून होईल. आणि हा एक तुम्हाला बाहेर दाखवते पोरं काय करतायत ते. तर चला बघा, इथं मुलांचे पेपर चालू आहेत आता. तर ऋदू आणि चिकू हे दोघं पण, त्यांना मी दुपारी म्हटलं जेवण झाल्यावर तुम्ही जरा अभ्यास करा. तर अभ्यास करता करता बघा मुलं अशी झोपून गेली. म्हटलं जाऊ दे, झोपू दे, त्यांना झोपले तर मी ते त्या साईडने ओढणी टाकली होती जेणेकरून ऊन यायला नको म्हणून. आणि मस्तपैकी गाढ झोपले. तर ऋतू नेहमी झोपतो दुपारचा, पण चिकू काय झोपत नाही. पण त्याच्याबरोबर तो पण झोपला असेल. तर असं झोपले. तर छकुली आली होती, मला म्हटली अगं दोघं पण झोपले. ते म्हटलं झोपू दे. मी आत होते ना, मी सईला झोपवलं आणि मला पण जरा डुकली लागली होती, तर मग मी पण पडले होते. नंतर उठल्यावर बघितलं आणि बघा इथं सई आतमध्ये मस्तपैकी झोपलीये. आणि फॅन चालू केला का इथं काय बेडरूम मध्ये एवढं गरम नाही होत, कारण खिडकीची हवा येत असती, त्यामुळे काही एवढं हे नाही. आणि सईला ही डॉल आता लागते सोबतच. म्हणती माझ्या काकीने घेतलेली माझी डॉल आहे. त्याचं तोंड वगैरे अख्खं पेनाने रंगवलंय तिने, पण तरी पण तिला शेजारी लागतेच ती. असं आता ही झोपली तर मग मी बाकीची कामं करून घेते. तर बघा आता मी इथं कांदा टोमॅटो कट करते आणि याच्यामध्ये टोपामध्ये ठेवलंय मी पाणी गरम व्हायला. तर मला घ्यायची ब्लॅक कॉफी, सकाळी नाही घेतली आज. म्हटलं मग संध्याकाळी तर घेईन. आणि खूप उशिरा कॉफी घेतली का मग झोपायला खरंच खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं मग मी म्हटलं जरा लवकरच घ्यावी. आणि आता शक्यतो म्हणजे घेतेच मी, 4-5 दिवस झाले कंटिन्यू माझी आहेच, गॅप नाही घेतला. आणि मला आता सवय लागलीये, आवडतं मला ब्लॅक कॉफी. फक्त म्हणजे विदाऊट लेमन किंवा आपण काय म्हणतो घी वगैरे त्याचं पण, ते पण टाकून कधी घेते. तर कधी अशी पण घेते एकदम प्लेन पण. आता मग मी काय केले, निम्मच पॉकेट घेतले, बाकीचं ते शॅशेट छोटासा, बाकीचं ते ठेवून दिलेलं आहे. आणि गरम पाणी रेडी आहे आपली ब्लॅक कॉफी. आता मस्त पैकी निवांत मी बाहेर बसले, मुलं झोपलीत तर म्हटलं बसते इथं जरा वेळ, मग त्यांच्याकडे लक्ष पण राहील आणि माझं कॉफी पण पिणं होईल. मला सुरुवातीला आवडत नव्हती म्हणजे असं काय, पण मी पिऊच शकत नाही असं नाही काही. पण तुम्हाला सांगू का, मी ना त्याचे फायदे एवढे बघितले ना, म्हणजे युट्यूब वर एवढे त्याचे फायदे आहेत ना, तर मला असं वाटतं की जाऊ देत, काय नाही. आणि आपण म्हणतो ना की कडू गोष्टीच कधी पण चांगल्या असतात. म्हटलं चला. आणि कडूवरून आठवलं की खरं भरपूर महिने झाले मी कारलं केलंच नाहीये. तर खरं एक दिवस कारली बाजारातून आणून करायलाच पाहिजे, कारण कारली पण चांगली असतात आणि तसं पण मला आवडतात, पण आता लक्षात नाही राहत. तर पूर्ण कॉफी मी फिनिश केली, बऱ्यापैकी मोठा कप आहे बरं का हा. आणि मग बघा इकडे तोपर्यंत सई पण उठली. कांदा टोमॅटो कट झाला आणि मी म्हटलं की चला ना कुकरमध्ये लगेच लावून टाकते भात. तर उठली ती लगेच. आणि उठल्या उठल्या असं जवळ घ्यायला लागतं तिला. आणि सईची सागरवेणी पहा. मस्त आहे ना, काल घातलेली चिकूच्या मम्मीने, पण आज सोडलंच नाही, तशीच ठेवली. आता संध्याकाळी वाटलंच तर सोडीन. तर बघा किती छान वाटते तिला. केस बऱ्यापैकी वाढलेत, पण असं कापूशीच वाटत नाही. मी पण आता 1-2 महिने झाले म्हणते तिची केस कट करू करू, तुम्ही तर ऐकत असाल. पण नकोच वाटतं, छान वाटतात तिला अशी. पण म्हटलं का आपलं तर डायरेक्ट टक्कलच करूया आता, कारण परत मग काही चान्स नाहीये. पाहू आता. तर मग जरा वेळ आता गॅस बंद केला, थोडं तिच्यापाशी बसले, तिला नादवलं आणि मग आता इथं घेतलाय मसाले भात करायला.
आणि सिंपलच करते. मला नाही का टाकायचं होतं त्याच्या सोयाबीन, पण मी विसरलेच, माझ्या लक्षातच नाही सोयाबीन घरातलं संपलंय. मी पर पाणी गरम व्हायला पण ठेवलं होतं, पण असं आणि पुढच्या वेळी तर तेल टाकलं, त्याच्यात जिरी मोहरी हिरवी मिरची आणि मसाले वगैरे आता मी टाकतच नाही, शक्यतो हिरव्या मिरचीच करते, कारण आता उन्हाळा पण सुरू झालाय आणि मला पण थोडस हिटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जास्त मसाले नाही, हिरव्या मिरचीतच. आणि हिरवी मिरची पण जास्त नाही टाकली जरा, आणि आलं लसूणची पेस्ट पण नाही टाकत मी. कधी वाटलं तर लसूण असं ठेचून टाकते, आणि आलं किसून पण आज ते पण नाही टाकलं. एकदम आपला सिंपलच करणार आहे. आणि मुलं पण चांगली खातात, आणि कधीतरी केला का जरा बरा पण वाटतो. बरेच दिवसांनी मी आज केला असं. भरपूर असा कांदा टाकलाय त्याच्यामध्ये, आणि मीठ वगैरे अगोदरच टाकलं, जेणेकरून जरा कसा कांदा मऊ होईल म्हणून. आणि ऋतू तर अजून झोपलेलाच आहे. सई उठलेली आहे, ती माझ्यापाशीच बसली आहे, तिच्या संग बोलता बोलता माझं काम पण चाललंय. नंतर टोमॅटो वगैरे टाकला, आणि वाटाणा तर सोललेलाच आहे. बघा इथं लगेच वाटाणा बटाटा धुवून तो पण त्याच्यात ऍड केला. बटाटा मी शक्यतो नाही टाकत बर का, पण कधी असं धनावाला तरच टाकते, नाही तर भातात बटाटा पण मी जास्त टाकत नाही. वरून कोथिंबीर वगैरे टाकलेली, छान मिक्स करून घेतलं. 5 मिनिटं तसंच थोडस हे होऊन दिलं, आणि नंतर हे गरम पाणी आहे, सोयाबीन साठी गरम पाणी केलतं ना, तर तेच पाणी म्हटलं आता याच्यात टाकावं. आणि मग बाकीचं पण अजून जेवढं हवं तेवढं पाणी घेतलंय मी. आणि हा जो तांदूळ आहे ना, तो घरचा आहे, ऐकून येताना घेऊन आली इंद्रायणी, आणि छान आहे, मस्त एकदम. टेस्ट पण त्याची, वास पण येतो छान, आणि ना असा चिकट लागतो ना, तर भारी लागतो खायला. आणि मी इंद्रायणीचं ना, मला आता एक अंदाज समजलाय की थोडस ना गरम पाण्यात तांदूळ टाकला ना अगोदर, आणि असं टाकला आणि थोडं गरम होऊन दिलं ना 5 मिनिटं, आणि नंतर झाकण लावायचं, त्याने मस्त भात होतो. 2 शिट्ट्यांमध्ये भात रेडी, छान झाला होता. हॅलो गाईस. हॅलो गाईज. व्हिडिओ चालू केला कसंही म्हणते हॅलो गाईज, तेव्हा म्हटलं म्हणून दाखव पडलं. तर जेवण झालं, छान झालता भात. तुम्हाला दाखवायचंच विसरले, व्हिडिओ ना स्टार्ट करणार होते तिथं, पण काय झालं तिथं जरा गल्लीत एका मुलाला इथं लागलं, त्या गडबडीत मग नंतर मी विसरूनच गेले तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवायचा. आणि हां, मी तुम्हाला म्हटलं होतं यात्रेतून मी काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते, तर राहिलं दाखवायचं, तुम्हाला आता मी दाखवते काय काय आणले. हां, हे पहिलं सईचं बघा. काय ग त्यांना सांग ना, मग ही बांगडी आहे, हा बघा सई आता दाखवते. सई माझं निम्म काम करायला शिकली आता. हां, त्यांना म्हणा कोणती आवडली आम्हाला नक्की सांगा. हा थांब देईन दादा. दोन म्हणा, दोन पैकी कोणती आवडली ते सांगा आम्हाला. 10च रुपयाची बांगडीचं सेट आहे, म्हटलं चला घेतला तिला, कसा म्हणजे कशावर पण मॅचिंग होईल म्हणून. आणि मी पण काही एवढं नाही घेतलं, मी काही 2 मंगळसूत्र आणि बांगड्या घेतल्या, तुम्हाला दाखवते. तर पहा, मी ना हे एक मंगळसूत्र घेतलंय, इथं असं हे मोठं आहे, थोडंसं लांब आहे, आणि इथं हा पिशवी मी लावते नंतर. इथं हे असं लिहिले अहो, आणि 2 हे जरा वेगळं वाटलं म्हणून घेतलं, बऱ्यापैकी मोठं आहे, छान आहे ना, नाजूकच्या नाजूक मस्त. आणि हे एक हे असं सिंपल आहे, हे पण हे पण चांगलं असं लांब आहे. दोन्ही पण असे आहेत. दोन्हीपैकी कोणता आवडला मला नक्की सांगा. आणि ह्या बांगड्या, आणि हे नाही, हे 60 आणि हे 60 रुपयाचे, म्हणून मग मी घेतली ती दोन्ही. आणि ह्या बांगड्याचा एक सेट कशा पण मॅचिंग होईल म्हणून. आणि असं नव्हतं माझ्याकडं, म्हटलं चला घेऊया. मी अजून ओपन पण नाही केलं खरं, त्या दिवशी आणलं म्हटलं तुम्हाला दाखवीन, तर तसंच ठेवून दिलं. आणि हे म्हणजे हे 2 तिकडं घेतले माहेरच्या यात्रेत, हे 2 मंगळसूत्र. आणि हे ज्या बांगड्या आहेत ना, ते इकडं आपल्या घरी आले ना, तेव्हा त्या दिवशी नाही का शॉर्ट टाकलेलं, त्या यात्रेत गेले ते तिथं घेतलेले आहेत. ते अशा आहेत, कशा पण घालता येतील ह्याने.
आणि हा एक सेट घेतला रेड कलरचा पूर्ण असा. छान आहे ना, मस्त असा. मला तर लय आवडला. म्हटलं चला घेऊयात. आणि किती रुपयाला असं माहिती का? 50 रुपयाला फक्त. हे पण 50 रुपयाला, हे पण 50 रुपयाला. एकदम स्वस्तात मस्त. तर तुम्हाला कोणतं तुम्हाला नक्की आवडले का सांगा, कोणता सेट आवडला. सई पण होती थांबा. तर छान बसला. आणि तसं पण यात्रेत परवडतं पण घ्यायला त्यामुळं. आणि अजून एक दाखवायचे मला तुम्हाला. म्हटलं तिकडून आणलं दाखवून. सईला पण दाखवायचं. काय दाखवायचे? हळूहळू नुसती पळत येईल. काही दिवसांनी आज लॉंग व्हिडिओ टाकणार आहे मी. काय सई आणि काय करायचं? ती ना एकदम ॲब्रोवर आली. तिने बघितलं ॲब्रो करताना असं पहिलं नाही का पावडर लावतात, तर तिच्या काय डोक्यात काय ती हिची पावडर भरती आणि सारखी अशी लावती. काय जर आपल्याला सुरू करायचं असं ना, म्हणजे थांबा मी ॲब्रो करते. त्याचा कोणतर मोबाईल चालू केलाय. तर अजून एक वस्तू आणली, ती म्हणजे रिंग लाईट. तर ती ना अशी तेव्हा घरी गेलते ना तेव्हाच आणली आहे. म्हटलं तुम्हाला दाखवीन म्हणता राहूनच गेलं. अरे हायला ओ, तिथं माझा चार्जरचा गट्टू द्या ना तुका पाठवून. तर याला अशी पिन आहे आणि इथं मोबाईल लावायचा. आणि हे असं पण होतं. आणि अजून आता आणून 15-1 दिवस झाले असतील, पण अजून याच्यावर एक पण रील बनवली नाही किंवा म्हणजे याचा लई वापर झाला नाही. नव्हती तेव्हा असं वाटायचं कधी आणली का. हे असं आहे. आणि ट्रायपॉड तर आहेच. आता त्यालाच मी नेमकी मोबाईल लावलाय. मग तुम्हाला दाखवलं असतं. आणि स्वस्त बसली मला 280 रुपये. अजून मला पण यातलं एवढं काही माहित नाही, पण बघूयात. बघा लागली. अरे छान उजेड पडतो तसा. आणि चेंज पण करता येतं त्याच्यात लाईट वगैरे तर तुम्हाला दाखवते. म्हणजे इथं जरा ब्राईटनेस वाढवायचा असेल तर बघा, हे असं प्लसचं इथं असं हे ह्याच्यावर दिलेलं वाढलं. आणि कमी करायचं असं पहा किती कमी झालंय ओके नाही. आणि वाढवायचं असलं छान वाटते का नाही. मी आताची मोबाईलमध्ये पहिल्यांदाच बघितलं. आम्ही फक्त त्या दिवशी लावून पाहिली. मोबाईल असं ठेवायचं करायला पाहिजे. तसं इंस्टावरती मी रील टाकते, तुम्ही नक्की तिथं जाऊन फॉलो करा. आणि लाईटचं हे पण बदलतं, चेंज होतं. आता हे असं नाही का, अरे हे ब्ल्यू कलरचे आहे. याने थोडंसं डोळ्याला त्रास होतो बरं का ब्ल्यू कलरचे. आणि ही वाढते. हीच उलट छान वाटते. बघा मस्त वाटते ही पण. वाढवता पण येते आणि कमी पण करता येते. तर छान आहे खरं बरं का. करायला पाहिजे नाही याच्यावरती व्हिडिओ वगैरे. हळूहळू आपलं स्टार्ट करायला बघा. छान वाटते. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि बरं आहे आपली लई महाग पण नाही आहे, स्वस्तात मस्त आहे. अशी बघा लगेच चेंज होतो लुक. अशी दिसते, बरी वाटते पण.
लय दिवस चाललं होतं माझी घ्यायची तर आज फायनली घेतली. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा बघा. थांबा एक मिनिट गेलं. काय बघा काय फॅन. हा फॅन पहा. याला चार्जिंग नाही केली नाही तर मग कुठं आपण गेलो बाहेर एखाद्या कार्यक्रमाला वगैरे तर असं मस्त आहे ना. यात्रेतच घेतलेला आहे हा. 100 का 20 रुपयाला घेतला. हा बरं ओके. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट.